शेतामध्ये 10 एकर ऊस आहे. ऊस आहे 25-30 कांड्यावरला. त्यातला एक टिपूर सुद्धा राहिले नाही, पाक गेले पाण्यानं. मग आता आम्ही खायचं काय? माझ्यापाशी 50 म्हशी आहेत. त्या मसरासनी वैरण बी नाही आणि 10 माणसाचं कुटुंब आहे. 10 माणसाला काय दुसरे बी काय नाही. गावात द्राक्षाच्या बागा आहेत, केळीच्या बागा आहेत. हे सर्व बागा लावलेल्या माणसांनी इकडनं तिकडनं पैसे घेऊन याजाने काढून ह्या गोष्टी करून लावलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घेऊन हेक्टरी किंवा एकरी आम्हाला ₹1,00,000 दाता द्यावेत. पालकमंत्री आमदार या ठिकाणी भेटी देत आहेत. काय समाधान तुम्ही आहे त्यांच्या भेटीकडे किंवा त्यांच्याकडून काय प्रश्न मार्गी लागू शकतो? त्यांच्या तर परीने आता त्यांनी आश्वासन देऊन गेलेले. जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत आम्हाला तर काय त्याचा विश्वास पटत नाही. जोपर्यंत आम्हाला तो भेटत नाही तोपर्यंत, पण तोपर्यंत आम्हाला मान्यच करावं लागणार आहे. ज्यांनी आम्हाला शब्द दिलाय तो. ती रेकट घेऊन ₹2,00,000 मी खर्च केलाय. आज बागाच्या वर 5 फूट पाणी आहे. द्राक्षाच्या बागेच्या वर पूर्ण क्षेत्र, घर पूर्ण पाण्याखाली आहे. त्यामुळे पंचनामे न करता डायरेक्ट मदत जाहीर करावी. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, माढा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.